कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन मोदींनी केलं, याचा मला आनंद। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची महत्त्वाची भूमिका। शरद पवारांचे गौरवोद्गार। दिल्लीमध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत। मला हलक्यात घेऊ नका। 2022 साली हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं। ज्यांना जे समजायचंय ते समजा। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राज ठाकरे यांनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट। मुंबईत जमिनीखालून जाणाऱ्या केबल्सवर रिलायन्स अदानीसह इतरांकडून पालिकेनं कर घ्यावा, राज ठाकरे यांची मागणी। अजित पवार यांच्या पक्षाचे 2 मंत्री राजीनाम्यासाठी विरोधकांच्या निशाण्यावर। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, संजय राऊतांची मागणी। कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। मसाजो ग्रामस्थांची अन्नत्याग करण्याची घोषणा सरकारची नाचक्की करणारी, जरांगेंचा निशाणा। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी। अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांची खोचक टीका। पुढील आठवड्यात सगळा खुलासा करण्याचाही इशारा। मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर। माझी खुर्ची खेचून घेतली। चंद्रपूरमध्ये फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान। जालन्यामध्ये पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचा आरोप। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात प्रश्नपत्रिका बाहेर। प्रकरणाची चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जालन्याच्या तळणी गावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी। मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा। महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली। महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही, प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। निवडणुकीआधी सरकारने केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार। मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। राज्यात जीपीएसमुळे चिकनच्या विक्रीमध्ये मोठी घट। चिकनचे दर 20 रुपयांनी घसरले तर दर प्रति किलो 65 ते 70 रुपयांवर। डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला निधी दिल्याचा दावा चुकीचा। अमेरिकेने 21 दशलक्ष डॉलर भारताला नव्हे, बांगलादेशला दिल्याचं एका वृत्तपत्रामधून समोर। शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर निवडणुकांमध्ये हा पैसा वापरला गेल्याचा दावा। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।